केमिकलमुळे आत्ताच काय झालेलं रिसेंट इन्सिडेंट आहे आपला कलिंगडामध्ये काहीतरी इंजेक्शन पिकवण्यासाठी कोणते फळ पिकवण्यासाठी इंजेक्शनचा प्रयोग केला जातो। इवन नाळामध्ये सुद्धा जे आपल्याला शहाळी येतात जाता त्या शहाळीला सुद्धा इंजेक्शन मारलं जातं। त्याचप्रमाणे आंब्याला इंजेक्शनचा प्रयोग मला वाटत ना होईल, परंतु हे कल्टार टाकून किंवा हे केमिकल टाकून त्यात लवकर पिकवण्यासाठी कलर येण्यासाठी तो प्रयत्न केलेला असतो। परंतु आंब्याला झाडावर जनरली त्या वरच्या भागाला जो कलर यायला लागतो त्यावेळी ते फळ काढलं जातं आणि ते फळ मार्केटला आल्यानंतर 8 दिवसांनी पिकतं, नॅचरली पिकतं। त्याला गवतामध्ये ठेवल्यानंतर केमिकल टाकून पिकवल्यानंतर त्याचा परिणाम माणसाच्या बॉडीवर होतोय, कारण हे किती झालं तर केमिकल आहे पोटात जाते आणि प्रत्येकजण काही आंबा धुवून आणि हे करून खात नाही, डायरेक्ट पण चावून खातो। त्याच्यामुळे हे हेल्थला डेंजर आहे। त्याच्यामुळे FDA याच्यामध्ये ॲक्टिव्ह झालेली आहे की कोणाला सोडणार नाही। आंबा घेताना मार्केटमध्ये जनरली तो असेल आणि गालाधारक जे आहेत त्यांच्याकडून घेतल्यास फसवणूक होणार नाही अशी मला खात्री आहे। प्रदीप पराडकर।